नीरा कन्या विद्यालयातील बालवारकरी विठ्ठल नामात दंग. दिनांक 14 जुलै 2026 रोजी श्री संत सोपान काका यांच्या पालखीचे तसेच 15 जुलै रोजी होणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीच्या आगमनानिमित्त नीरा येथील सौ लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालखीत श्री विठ्ठल रखुमाईची प्रतिमा व शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ठेवण्यात आली होती. सर्वप्रथम या पालखीचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांच्या हस्ते करण्यात आले व या छोट्या वारीस प्रारंभ झाला. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे. सातत्य, नियमितपणा व सामूहिक भक्ती ही वारीची मुख्य वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी हा उद्देश या वारीमागे होता. शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण असावी. त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वातून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढावी असा उद्देश या दिंडीचे आयोजन करण्यामागे असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी यावेळी आवर्जून सांगितले. शाळेपासून निघालेली ही दिंडी शेवटी पोहोचली ग्रामपंचायतीच्या चौकापर्यंत. तिथे गेल्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने 6वीच्या विद्यार्थिनींनी एक छोटेसे वारकरी नृत्य सादर केले. अतिशय सुंदर असे हे वारकरी नृत्य सादरीकरण झाले. त्याचसोबत याच विद्यार्थिनींनी वारकरी फुगडी पारंपरिक पद्धतीने कशी असते याचेही प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवले. त्याचबरोबर भव्य रिंगणाचे सादरीकरणही या इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी अतिशय उत्तमरित्या सादर केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अनिल चव्हाण उपस्थित होते. त्यांनी स्वहस्ते विद्यालयाच्या या पालखीचे पूजन केले तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या उत्कृष्ट अशा सादरीकरणानंतर आमचे हे बालवारकरी चिमुकले वारकरी निघाले परतीच्या मार्गावर. मुखी विठ्ठलाचे नाव घेत घेत पायी चाललेली ही आमची छोटीशी दिंडी चालत चालत शेवटी पोहोचली गावातील विठ्ठल मंदिरामध्ये, जिथे मनमोहक अशा विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन झाले. तिथेही अनेक भाविक जमा झालेले होते. या भाविकांसमोरही आमच्या या चिमुकल्या वारकऱ्यांनी ते वारकरी नृत्य तसेच वारकरी फुगडी यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले आणि सर्व विद्यार्थिनी विठ्ठल नामात दंग झाल्या. सर्व भाविकही अतिशय खुश झाले. वारीचे महत्त्व हे केवळ धार्मिक नसून ते सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरही अनन्यसाधारण आहे. वारीचा जर आध्यात्म दृष्टीने विचार केला तर वारी हे विठ्ठलाप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचे आणि शरणागतीचे प्रतीक आहे. तसेच शेकडो किलोमीटर पायी चालल्यामुळे मानवामधील अहंकाराचा नाश होतो. हे या वारीमधूनच शक्य होते. प्रवासात सतत चालणारे ज्ञानोबा, तुकोबा, हरिमुखे म्हणा यांचे नामस्मरण माणसाला आत्मिक शांतता देते. या वारीमध्ये कोणी लहान नसतो, कोणी मोठा नसतो. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र चालतात, एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात, ज्यामुळे समाजात सर्वोच्च आदराची भावना निर्माण होते. एकत्र जेवणे, एकत्र राहणे यामुळे एकात्मता वाढीस लागते. ही सर्व माहिती विद्यार्थिनींना झाली.